पुणे एक शहर जे शिक्षणासाठी, संस्कृतीसाठी आणि शांततेसाठी ओळखलं जातं. पण गेल्या काही महिन्यात हेच पुणे एका नव्या आणि धोकादायक ट्रेंडचं साक्षीदार ठरतंय. वाहनांची तोडफोड. केवळ 5 महिन्यांमध्ये शहरात तब्बल 40 वाहन तोडफोडीच्या घटना घडल्यात. त्याची कारणं काय? तर किरकोळ वाद, गल्ली-गल्लीतील दादा बनण्याची हौस आणि सोशल मीडियावरचे पंगे. या सगळ्याचा शेवट होतो रस्त्यावर उधळलेल्या काचाच्या तुकड्यांमध्ये. या घटनांमध्ये धक्कादायक बाब म्हणजे 40 पेक्षा जास्त अल्पवयीन मुलांचा यामध्ये समावेश आहे. त्यांचं वय लहान आहे, पण गुन्हा मात्र मोठा आहे. सिंहगड रोड, हडपसर, वारजे, येरवडा या भागांमध्ये रात्री अचानक टोळकी येतात. वाहनांवर दगड, लोखंडी रॉड्स आणि सुरू होते खरी दहशत. पोलिसांनी काही भागात या आरोपींची धिंड काढून दादागिरीला आवल घालण्याचा प्रयत्न केलाय, पण तरीही हे सत्र थांबत नाहीये. गुन्हेगारांचं बिंदास फिरणं हेच पुणेकरांच्या मनात भीती निर्माण करतंय. या तोडफोडीमागे सामाजिक तणाव, राजकीय भांडणं, जुने वाद आणि सोशल मीडियावरचे छोटे वादही मोठ्या हिंसाचारात रूपांतरित होत आहेत. हे केवळ पोलिसांचं नाही, तर समाजाचंही अपयश आहे. हे शहर आपलं आहे, त्याची शांतताही आपल्यासाठी आहे. कोणतीही घटना तुम्हाला अशी दिसली तर नजरेआड करू नका, पोलिसांपर्यंत पोहोचवा, कारण उद्याचं पुणे हे आपणच घडवणार आहे. व्हिडिओ आणि माहिती कशी वाटली, आवडली असेल तर लाईक करा. पुण्याची सुरक्षितता महत्त्वाची वाटत असेल तर शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सिविक मिररच्या यूट्यूब आणि इंस्टाग्रामला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.